त्यांना सोलापूरच्या जनतेची माफी मागावी लागणार नाही एवढंच माझी सर्वच लोकप्रतिनिधी प्रार्थना आहे. मी सुद्धा कुणावर आरोप करत नाही, मी कुणावर टीका टिप्पणी करत नाही. मी माझं काम करतो आणि कामाशी प्रामाणिक आहे. या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम, द बिगेस्ट अपकमिंग मॉल, विष्णू मिल कंपाऊंड, सोलापूर. आमदार सुभाष देशमुख आपल्यासोबत आहेत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पाहणी केली. आज ते इंदापूरला जाऊन संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी करणार आहेत. कालपासून अक्कलकोट असेल किंवा सोलापूर शहरातील बालाजी हॉटेलमध्ये असेल, या ठिकाणी सोलापूर तसेच धाराशिव जिल्ह्यातील विविध प्रश्नासंदर्भात गडकरी साहेबांनी बैठक घेतल्या. कोट्यवधी रुपयाच्या घोषणा झाल्या. या सर्व दौऱ्याकडे आपण कशा पद्धतीने पाहता किंवा सोलापूर जिल्ह्याला भरघोस गडकरी साहेबांनी दिले, याबद्दल आपल्या भावना काय? काल गडकरी साहेबांनी पालखी मार्गाचा प्रवास केला. जे वारकरी पायी चालत येतात त्यांचं दुःख काय आहे, त्यांच्या अडचणी काय आहे, ह्या डोळ्यांनी पाहून पुढील 3 वर्षाच्या काळात त्या कशा पूर्ण करता येतील हा प्रामाणिक हेतू आहे. आणि त्यांनी हेही सांगितलं की त्यांच्या आईसाहेब गाणगापूरला गेलेल्या होत्या आणि आईसाहेबांनी विनंती केली, नितीन तुला कधी संधी मिळाली तर गाणगापूरचा रस्ता चांगला करून दे, पंढरपूरचा रस्ता चांगला करून दे, अक्कलकोटचा रस्ता चांगला करून दे. म्हणजे आईचं शब्द पाळणारा, आईला दिलेलं वचन पाळणारा एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो आहे. याचबरोबर वारकऱ्यांच्या व्यथा, वारकऱ्यांच्या अडचणी जो भक्त आहे, काल साहेबांनी हे सुद्धा सांगितलं, देव खरं माणसातच आपण बघितला पाहिजे आणि हे माणसाचं रूप म्हणजे देवाचं रूप असतं आहे. आणि देवाला कुठंही त्रास होऊ नये, आपल्या परीने जेवढं करता येईल तेवढं करण्यासाठी काल गडकरी साहेबांनी कालचा प्रवास पालखी मार्गाचा केला. आजही पालखी मार्गाचा प्रवास करतायत आणि सातत्यानं हे श्रेय माझं कुणाचं नाही, हे श्रेय आहे महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेचं श्रेय आहे. आणि मला असं वाटतं की ते सुद्धा त्यांनी खुलासा केला की आपण एक सेवक म्हणून काम करतो आहे आणि आपली समाजाची सेवा करायची, गरिबांच्या मध्ये देव पाहावा, मनुष्यामध्ये देव पाहावा, मानवसेवा करावी हा संदेश त्यांनी दिलेला आहे. आणि मला असं वाटतं आहे, मी प्रामाणिकपणे मी त्यांचा एक कार्यकर्ता आहे, त्यांनी जे सांगतायत त्याचं अनुकरण मी माझ्या भागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतो. तो आदर्श माझ्यासाठी आणि समस्त सोलापूरकरांसाठी आहे आणि तो आदर्श सर्वांनीच घ्यावा अशी विनंती. सोलापूर जिल्ह्यामध्ये गडकरी साहेबांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचे रस्ते झाले, त्याबद्दल त्यांनी आनंद देखील व्यक्त केला. मात्र एक खंत देखील व्यक्त केली की 10 वर्षापासून सोलापूर शहरातला उड्डाणपूल राज्य सरकारनं जागा न दिल्यामुळं झाला नाही. याबाबत तुम्ही अधिकाऱ्यांना आणि तिथल्या आमदारांना विचारा असं त्यांनी सांगितलं. तुमचं मत? थोडंसं मला असं वाटतं की ह्याच्यात आमचाही थोडासा दोष आहे. आम्ही 2014पासून गडकरी साहेब सातत्याने त्या उड्डाणपुलाच्या बाबतीत चर्चा करत आहेत. आम्ही विधानसभा सदस्य म्हणून आम्ही आमच्या मुख्यमंत्र्याला सांगतो. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आम्हाला याच्या बाबतीमध्ये सहकार्य केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या महाराष्ट्र सरकारने सुद्धा त्याचे पैसे द्यायचं कबूल केलेलं होतं. परंतु याच्यात जे टेलिफोन विभाग असेल, वन विभाग असेल, हे केंद्र सरकारचे विभाग आहेत आणि स्वाभाविकपणे आमचा तिथं कुठंतरी मर्यादा पडते. हे केंद्रात जे खासदार असतात त्या लोकांनी जर ह्याचा पाठपुरावा केला तर मला असं वाटतं की आजपर्यंत हा विषय राहिला नसता. पण ठीक आहे, काल साहेबांनी मला वाटतं दोन्ही खासदाराला सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी हेही सांगितलेलं आहे, दिल्लीत गेल्यावर मला आठवण करा, मी आपण सर्वांची मिटिंग घेऊ. आणि मला असं वाटतं दोन्ही खासदारांनी जर खरोखरच मनावर घेतलं, मिटिंग गडकरी साहेबाकडे लावली तर हाही प्रश्न मार्गी लागेल असं वाटतं आणि त्यांना सोलापूरच्या जनतेची माफी मागावी लागणार नाही एवढंच माझी सर्वच लोकप्रतिनिधी प्रार्थना आहे. बापू, शेवटचा प्रश्न. कालचा गडकरी साहेबांचा दौरा एकमेव असा होता की ज्या दौऱ्यामध्ये पाक हडपसरपासून सोलापूरपर्यंत आणि आज बघतोय आपण सगळ्या ठिकाणी विकास आणि रस्ते याशिवाय आरोप प्रत्यारोप वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य कुठेही पाहायला मिळालं नाही. याबाबत परत त्याच्यावर मी तेच होतो, मी सुद्धा कुणावर आरोप करत नाही, मी कुणावर टीका टिप्पणी करत नाही. मी माझं काम करतो आणि कामाशी प्रामाणिक आहे, जनतेची सेवा करण्याशी प्रामाणिक आहे. त्यांचंच अनुकरण मी करतो. जयदीप जानकर ग्रुप, जे जे कन्स्ट्रक्शन यांचे
वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध. आजच संपर्क साधा 98 500 29 966. ऑफिसचा पत्ता JJ कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर.